इयत्ता 10वी, विषय मराठी, इंग्रजी माध्यम. आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील स्थूल वाचन या विभागातील जाता असताला या कवितेवर आधारित चर्चा करणार आहोत. स्थूल वाचन या विभागात असलेल्या पाठांवर आधारित किंवा कवितेवर आधारित कृती विचारली जात नसून तर त्यावर आधारित पाठाखालील स्वाध्यायामध्ये आलेले प्रश्न विचारले जातात. अर्थात स्वमत विचारले जाते किंवा टिपा विचारल्या जातात. सुरू करतोय आपण कवितेला. जाता असताला. विश्वविख्यात बंगाली महाकवी, कथाकार, कादंबरीकार, नाटककार, चित्रकार, शिक्षणतज्ज्ञ आणि मानवतावादी विचारवंत, स्वतंत्र भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकार, जागतिक कीर्तीच्या नोबेल पुरस्काराचे भारतातच नव्हे तर आशियातील पहिले विजेते. त्यांचे लेखन अनेक भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. शांतिनिकेतन आणि विश्वभारती या त्यांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक सांस्कृतिक संस्थांनी जगभरात कीर्ती मिळवली. रवींद्र संगीत ही त्यांनी भारतीय संगीताला दिलेली मौल्यवान भेट आहे. त्यांचे कवी काहिली, संध्या संगीत, प्रभात संगीत, जीवनस्मृती, छेले बेला, नोबेल पुरस्कार विजेता, गीतांजली यासारखे काव्यसंग्रह, विसर्जन, नौकाडुबी, गोरा, चतुरंग आदी कादंबऱ्या, वनफूल, शैशव संगीत ही खंडकाव्ये, राजा, डाकघर इत्यादी नाटके यासारखे विपुल लेखन प्रसिद्ध आहेत. प्रस्तुत बंगाली कवितेचे मराठीत स्वैर रूपांतर श्यामला कुलकर्णी यांनी केले आहे. या कवितेत महाकवी टागोर यांनी सूर्य आणि पणतीच्या प्रतीकाद्वारे अगदी छोट्या जीवातही जगाला काहीतरी देण्याची, जग सुंदर करण्याची क्षमता असते हे सांगितले आहे. अर्थात इस कविता के माध्यम से गुरुदेव रविंद्रनाथ टैगोर जी हमें यह बताने की कोशिश कर रहे हैं कि सूरज और छोटा सा दिया जिसे पंती कहा गया है, ये दोनों के बीच का कंपैरिजन क्या है. ये जिस प्रकार सूरज हमें तेज प्रदान करता है, इस धरती को प्रकाशमय बना देता है, एक अपनी ऊर्जा देकर इस जीवन को सजीव बनाए रखता है, उसी प्रकार छोटा सा दिया, ये छोटी सी पंती भी इस जग को सुंदर बनाने के लिए अपना श्रेय देती रहती है, अपना हिस्सा देती रहती है, अपना एक पार्टिसिपेशन उसका हमेशा से ही रहता है. तो इस कविता के माध्यम से इन दोनों के बीच में जो संवाद चल रहा है, सूरज और पंती के बीच में संवाद चल रहा है, वो हमें बताया गया है. सूरज पृथ्वी के लिए कितना सेंसिटिव है, कितनी चिंता कर रहा है, ये हमें इस कविता के माध्यम से पता. जाता असताला सूर्याचे डोळे पाणावले, जाईन मी जर या विश्वाचे होईल कैसे भले. सूर्य आपल्या प्रखर उष्णतेने संपूर्ण पृथ्वी प्रकाशित करून टाकतो. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत न थकता न दमता तो आपले कार्य करीतच असतो. म्हणजेच संपूर्ण पृथ्वीला प्रकाशमय करण्याची जबाबदारी सूर्याने उचललेली आहे. जणू आपण म्हणू शकतो हा आपला कुटुंब प्रमुख आहे. पण आता मात्र सूर्य अस्ताला जाणार आहे, मतलब सूर्य का सनसेट होने वाला है और इसीलिए डोळे पाणावले, उसके आँखों में पानी आ चुका है, कारण कि तो चिंतित है. उसे बहुत ही चिंता हो रही है कि अगर मैं चला जाऊँ, सनसेट अगर हो जाएगा, मतलब मैं अगर यहाँ से चला जाऊँगा तो या विश्वास है, इस धरती का कैसे भला होगा, मेरे पीछे इसे कौन संभालेगा, कसं होणार यांचं, पूरी धरा अंधारमय हो जाएगी, अब इसे कौन देखेगा, जाईन मी जर या विश्वाचे होईल कैसे भले. अंधारमय बुडून जाईल, अंधारामध्ये बुडून जाईल लगेच सारी धरा, कुणी वाचवा या पृथ्वीला, करा करा हो त्वरा. इथे सूरज म्हणजेच इथे सूर्य म्हणत आहे की अरे मी गेल्यानंतर ही सारी धरा, ही सारी पृथ्वी अंधारामध्ये बुडून जाईल. आता हिला कुणीतरी वाचवायला आहे, कुणीतरी या पुढे, कुणीतरी पुढाकार घ्या, लवकर कुणीतरी या, करा करा हो त्वरा, कोई तो जल्द से जल्द आगे आओ, क्योंकि मेरे निकल जाने के बाद, मेरे चले जाने के बाद ये जो पूरी धरा है, ये पृथ्वी है, ये अंधारमय हो जाएगी. इसे अंधेरे से बचाने के लिए कोई तो आगे आओ, क्योंकि इस धरा को किसी की ज़रूरत है. मैं तो अभी चला जाऊँ, क्योंकि मैं
अस्त होने वाला हूँ. सूर्याचा अस्त होणार आहे, त्यामुळे तो अगदी चिंतित आहे आणि तो कोणाला तरी म्हणत आहे की अरे कोणीतरी पुढे या आणि या पृथ्वीला अंधारातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा, अशी तो इच्छा व्यक्त करत आहे. कुणी न उठती येना पुढती, कुणाश ना शाश्वती, इकडे तिकडे बघत हळूची, पणती ये पुढती. सूर्याच्या प्रचंड तेजाला पर्यायच नाही. म्हणजे सूर्यासारखा तेज आपल्याला दुसरं कोणीच देऊ शकत नाही. त्यामुळे कोण पुढे येणार, कोणाला जमेल त्याचं कार्य, त्याला आपण कुठलाच दुसरा ऑप्शन नाही. अर्थात सूरज जो हमें प्रकाश देता है उस प्रकार प्रकाश कोई और नहीं दे सकता. शाश्वती कुणीच देऊ शकत नाही त्याच्यासारखा प्रकाश देण्याची. पण तरीसुद्धा इकडे तिकडे बघत हळूची, यहाँ वहाँ धीरे से देखते हुए पणती ये पुढती. आणि एक छोटी सी पणती पुढे येते, एक छोटा सा दिया आगे आकर कहता है. अब देखो, सूरज को तो कोई रिप्लेस नहीं कर सकता, लेकिन फिर भी यहाँ वहाँ डरते डरते इधर उधर देखते हुए एक छोटा सा दिया आगे आकर कहने लगता है. विनम्र भावे लवून म्हणते ती, तेजोमय भास्करा, मम तेजाने जमेल तैसी उजळून टाकील धरा. डरते डरते विनम्र भावे, एकदम नम्रतापूर्वक नम्रतेने एक दिवा पुढे येऊन म्हणतो, हे भास्करा. भास्कर हे सूर्याचं दुसरं नाव आहे. हे तेजोमय भास्करा, हे तेज देणाऱ्या सूर्या, मम तेजाने, माझ्या तेजाने, माझ्या प्रकाशाने जेवढं जमेल तेवढं, मला जितक्या प्रमाणात जमेल तेवढं मी या धरतीला उजळून टाकण्याचा प्रयत्न करीन. अर्थात ये छोटा सा जो दीपक है, ये छोटा सा दिया है, वो बड़े ही नम्रतापूर्वक सामने आया और तेजोमय भास्कर से कह रहा है, सूरज से कह रहा है कि हे भास्करा, मम तेजाने, माझ्या तेजाने, मेरे तेज से, मेरे प्रकाश से मुझे जितना जमेगा उतना, जितना होगा मुझसे, जितना पॉसिबल है, मैं उतना इस पृथ्वी को तेज प्रकाश देने की कोशिश ज़रूर करूँगा, आप चिंता ना करें, असं त्यांनी म्हटलं आहे. आणि ही दिवा, ही पणती हळूच पुढे येऊन त्या सूर्याला धीर देत आहे. पुढे म्हणतंय, वच हे ऐकूनी त्या तेजाचे, वच हे ऐकूनी त्या तेजाचे डोळे ओलावले, तृप्त मनाने आणि रवी तो झुकला अस्ताकडे. आता बघा, वच हे ऐकूनी मतलब ये बोल सुनकर, हे बोलणे ऐकून, हे वचन ऐकून डोळे ओलावले, आँखों में पानी आ गया. देखो वो सूरज भी इस पृथ्वी की कितनी चिंता करता है, कितना सोचता है, किती विचार करतो तो पृथ्वीबद्दल, आणि त्याच्या पण डोळ्यात पाणी आले. तृप्त मनाने म्हणजे अगदी समाधानाने, एकदम सॅटिस्फाईड होकर, रवी तो, भास्कर, रवी हे सूर्याचीच नाव आहे, हे सूरज की नाव आहे, झुकला अस्ताकडे, आणि हळूच तो अस्ताला जाऊ लागला. म्हणजे आता हळूच सनसेट होणार आहे आणि तो वो आगे निकल पड़ा है अपने अस्त के ओर. क्यों निकल पड़ा? क्योंकि अब वो थोड़ा समाधानी है, उसको थोड़ी चिंता उसकी मिट गई है, क्योंकि ये छोटी सी जो पंक्ति है, ये छोटा सा दिया जो है, वो आगे आकर कह रहा है की हे भास्करा, हे रवी, नको तू चिंता करूस, तू तुझ्या अस्ताकडे जा, माझ्याने जेवढं होईल, माझ्याकडून जेवढं पॉसिबल आहे तेवढी, त्याच प्रकाशाने, माझ्या प्रकाशाने मी या धरतीला प्रकाशमय करण्याचा प्रयत्न करीन, या धरतीवरचा अंधार दूर करण्याचा मी प्रयत्न करीन. तर हे सूरज, हे भास्कर, हे रवि, आप बिना चिंता किए, आप समाधानी होकर, मैं आपको वचन देती हूँ कि आप अस्त के ओर चल पड़े, क्योंकि मैं अपने तरफ से, मुझसे जितना हो सके उतना इस धरती को प्रकाशमय करने की कोशिश ज़रूर करूँगी. और इस प्रकार ये कविता के माध्यम से हम दोनों के बीच का संवाद देख रहे हैं. धन्यवाद. थैंक